चला तर मैत्रिणींनो, आज ना मी रेशनच्या तांदळाबरोबर आणखीन 2 तांदूळ मिक्स करून मोदकांसाठी पीठ काढणार आहे. तर इथे मी पहिला घेतलेला आहे रेशनचा तांदूळ 2 किलो. त्याच्यानंतर घेतलेला आहे जो घरातच वापरते बासमती तुकडा, तो घेतला आहे अर्धा किलो. आणि हे घेतलेले आहेत अर्धा किलो मी इंद्रायणी. हे सर्व तांदूळ मी न धुता फक्त एक ओला कपडा घेणार आहे आणि सगळे मी तांदूळ ना पुसून घेणार आहे. पाऊस असल्याकारणाने मी तांदूळ धुतलेले नाही आहेत, कारण की तांदूळ धुतले की त्याला कडक ऊन दाखवणं पण जरुरी असतं. तर ते आता मी इथे सगळे ओल्या कपड्यांनी तांदूळ मी पुसून घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ जास्त इम्पॉर्टंट असतात, ते चांगले डबल तिबल वेळा पुसून घ्यायचे आहेत. तर सगळी मस्तपैकी ह्याची पावडर निघून गेलेली आहे. एकदा पुसून घेतल्याच्या नंतर ह्याला 3-4 तास फॅनवरती सुकवून घ्यायचं आहे आणि मग दळून आणायचं आहे. पीठ मस्तपैकी जसं मला मोदकाला पाहिजे आहे तसं छानसं पीठ आलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान आलेला आहे. तर इथे माझी मी मोदक पण तयार करून दाखवले.